धगधग गर्ल माधुरी दीक्षित तिच्या मोहकथांनी आजही चाहत्यांना भुरळ घालते। माधुरीने 1999 मध्ये लग्नगाठ बांधली, तेव्हा ती पतीबरोबर अमेरिकेतच स्थायिक झाली होती। लग्नानंतर काही चित्रपटांमध्ये काम केल्यावर अभिनेत्रीने सिनेविश्वापासून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर 2011 मध्ये भारतात परतली। हा निर्णय तिने का घेतला याबद्दल माधुरीने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे। मुंबईत परतणं हा निर्णय आमच्या कुटुंबियांसाठी खूपच सोयीचा आणि जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता। माझे आई वडील माझ्याबरोबरच राहत होते आणि त्यांचंही वय झालं होतं। त्यांना आपल्या देशात परत यायचं होतं, त्यामुळे आम्ही सुद्धा परतण्याचा विचार केला, असं माधुरी दीक्षितने सांगितलं। आई-बाबांनी सांगितल्यावर मग आम्हालाही असं वाटलं, अरे जायला काय हरकत आहे, आमची मुलं सुद्धा येथील संस्कृती, भारतातील विविध गोष्टी अनुभवू शकतात। कारण परदेशात आपण एका कोशात वावरत असतो, पण इथे असं नाहीये। आपल्या देशात अनेक गोष्टी समजून घेता येतात। बेताच्या परिस्थितीतून मार्ग काढून लोक यशस्वी कसे होतात हे सगळं माझ्या मुलांना समजणं गरजेचं होतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मुलांना आपल्या संस्कृतीबद्दल आपुलकी निर्माण व्हावी अशी माझी मनापासून इच्छा होती। याशिवाय माझं सगळं काम भारतातच होतं, त्यात माझ्या नवऱ्यालाही इथे काही नवीन गोष्टी सुरू करायच्या होत्या, त्यामुळे विचार करून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला। मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।